नमस्कार, माझे नाव भगवान विश्वनाथ शिंदे, शिंदे कोचिंग क्लासेस Sukarna. The student thought of the day, today's thought is, if you don't have confidence, you will find a way not to win. If you don't have confidence, you will find a way not to win. अगर आप में आत्मविश्वास नहीं तो आप न जीतने का बहाना खोज लेंगे. अगर आप में आत्मविश्वास नहीं तो आप न जीतने का बहाना खोज लेंगे. बघा, आजचा जो आपला विषय आहे एनएमएस एग्जाम इयत्ता 8वी, एनएमएस स्कॉलरशिप एक्झाम इयत्ता 8वी, पेपर नंबर 2 शॅट स्कॉलस्टिक ॲबिलिटी टेस्ट असं आपण त्याला म्हणतो, शालेय क्षमता चाचणी असं तो मराठीमध्ये त्याचं नाव आहे. त्या पेपरमधील आपल्याला काही गणित पाहायचे. तर पहिलं गणित बघा, पहिलं गणित काय आहे, तर पहिलं गणित आहे x बरोबर 2 असणाऱ्या रेषीय समीकरणाची उकल हे आहे. x बरोबर 2 असणाऱ्या रेषीय समीकरणाची उकल हे आहे. इथे काय रेषीय समीकरण दिले, हे 1 2 3 4 हे 4 रेषीय समीकरण दिले. तर हे 4 रेषीय समीकरण आपल्याला तपासून पाहायचे. तर त्या ठिकाणी काय करायचं आहे, ह्या प्रश्नामध्ये एक्सच्या जागी, ह्या प्रश्नामध्ये एक्सच्या जागी हे जे सर्व जे समीकरण आहेत 4 समीकरण, या समीकरणामध्ये एक्सच्या जागी 2 हे किंमत ठेवून, एक्सची किंमत 2 हे ठेवून हे सगळे दिलेले पर्याय आपल्याला तपासून पाहायचे. पूर्ण पर्याय तपासून पाहायला वेळ जातो, त्यामुळे मी बी हा पर्याय घेतो आणि तपासून पाहिल्यानंतर ह्या समीकरणामध्ये डावी बाजू बरोबर उजवी बाजू जर समान येत असेल, डावी बाजू बरोबर उजवी बाजू जर समान येत असेल तर तो समीकरण ह्या किमतीचा करेक्ट समीकरण आहे असं म्हणता येईल. किंवा x बरोबर 2 ठेवला असता त्या समीकरणामध्ये, जर डावी बाजू बरोबर उजवी बाजू LHS लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड अशी जर दोन्ही किमती सारखी येत असेल, डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला किंमत सारखी येत असेल, ज्यावेळेस आपण x बरोबर 2 ठेवला असता, ह्या कोणत्याही उकलमध्ये या चारपैकी कोणत्याही समीकरणामध्ये ठेवला असता तर तो समीकरण बरोबर आहे. जेव्हा दोन्ही बाजू समान असतात तर तो समीकरण बरोबर आहे. तर आपल्याला चारही पर्याय तपासून पाहायला शक्य नाही. जो पर्याय करेक्ट आहे तो पर्याय तपासून पाहूया आपण. तर पर्याय बी हा करेक्ट आहे. बी या पर्यायामध्ये ज्यावेळेस एक्सची किंमत आपण 2 ठेवलो तर त्या ठिकाणी डावी बाजू बरोबर उजवी बाजू ही किंमत येते. तर आपण ते ठेवून बघू, लक्ष द्या इकडं. पर्याय बी काय आहे बघा, पर्याय बी तपासून पाहू. इम्प्लाइज दॅट 1 बरोबर 13/3, 1 बरोबर 13/3 वजा 5x/3. तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, x ची किंमत 3 ठेवायची, x ची किंमत किती म्हणजे x बरोबर 2, x ची किंमत 2 ठेवायची आहे. तर 1 बरोबर 13/3 जशास तसं वजाला वजा 5 गुणिले x ची किंमत किती आहे 2 आहे, भागिले 3 ला 3. 1 बरोबर 13/3 ला 3 जशास तसं वजा 5 दोन्ही 10, 10/3 बरोबर आहे. तर या ठिकाणी काय करायचं, 1 बरोबर, आता हा दोन्हीचा छेद समान आहे, दोन्हीचा छेद समान असल्यामुळे काय करायचं, दोन्हीपैकी एक छेद घ्यायचा. तर 3 घेतलो, दोन्हीचा छेद समान सारखा आहे, त्यापैकी 1 घेतलो. तर वरी काय 13 आणि 10, 13 मधून 10 गेले, 13 वजा 10 किती उरले, 3 उरले. तर बघा, हे 3 कटलं, हे 3 कटलं. डाव्या बाजूला काय 1 आहे, डाव्या बाजूला 1 आहे म्हणजे 1 बरोबर उजव्या बाजूला सुद्धा काय आलं, हे 1. तर 1 बरोबर 1 म्हणजे लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड, डावी बाजू बरोबर उजवी बाजू. ह्या बी या पर्यायामध्ये जेव्हा x ची किंमत 2 ठेवला असता तर हे उकल बरोबर आहे की डावी बाजू बरोबर उजवी बाजू समान आलेली आहे, म्हणून बी हा पर्याय बरोबर आहे. तर दुसरे गणित काय म्हणले पहा, दुसऱ्या गणिताकडे बोलूया आपण. दुसरे गणित आहे, जर m बरोबर 2 तर वर्गमुळात m चा वर्ग अधिक m चा घन अधिक m चा चौथा घात अधिक 4 अधिक 4m ची किंमत ही आहे तपासामध्ये. काय म्हणले गणित अलीकडेच पहा. m बरोबर 2 तर वर्गमुळात m चा वर्ग m चा दुसरा घात अधिक m चा घन m चा तिसरा घात अधिक m चा चौथा घात अधिक 4m ची किंमत ही आहे म्हणजे. तर इथे काय केले, पहिल्यांदा ह्या गणितामध्ये आपल्याला काय करायचं आहे, m च्या ठिकाणी m ची किंमत 2 ठेवायची आपल्याला. आपण काय करू, हे दिलेले जे सर्व नंबर्स आहेत, m चा दुसरा घात m चा तिसरा घात m चा चौथा घात अधिक 4m, ह्या सर्वांची आपण काय करू, पहिले किंमत काढू. m ची किंमत काय ठेवायला सांगितलं,
त्या गणितामध्ये काय सांगितलं, एमची किंमत 2 सांगितली. तर पहिला आपण एमचा वर्ग काढू. एमचा वर्ग म्हणजेच एमची किंमत किती आहे 2. 2चा वर्ग किती येतो 4. पुढचं काय एमचा घन. एमचा घन म्हणजे 2चा घन. एमची किंमत आहे 2. 2चा घन. 2 किती वेळेस गुणाकार करायचं 3 टाइम्स. 1 2 × 2 × 2. 2चा 3 वेळेस गुणाकार करायचा. किती येते मग 2 2 4 4 2 8. एमच्या घनाची किंमत आली 8. एमचा चौथा घात. एमचा चौथा घात म्हणजे 2 किती वेळेस आहे 4 वेळेस आहे. 2 4 टाइम्स आहे. 2चा चौथा घात म्हणजेच 2 × 2 × 2 × 2. 2 2 4 4 2 8 8 2 16. पुन्हा काय म्हणते अधिक 4m म्हणजे 4m. 4 × एमची किंमत 2. 4 2 8. जर ह्या सर्वाची आपण वेगवेगळ्या पद्धतीने किंमत काढलो तर एमच्या दुसऱ्या घाताची किंमत आली 4 आणि एमच्या तिसऱ्या घाताची किंमत आली 8. एमच्या चौथ्या घाताची किंमत आली 16 आणि 4mची किंमत आली 8. तर काय म्हणलंय हे सर्व जे किमती आल्या आपण ते काय करू वर्गमुळामध्ये ठेवू. एमचा दुसरा घात किती आलेला आहे 4. एमचा तिसरा घात 8. एमचा चौथा घात 16 आणि 4mची किंमत 8. 4mची किंमत 8 म्हणजे 4 × 2 8. आता ह्या सर्वांची बेरीज करा. 8 आणि 4 12. 8 आणि 4 12. 12 आणि 8 20. 20 आणि हे 16. 20 आणि 16 झाले. 20 आणि 16 36. ह्या सर्वांची आपण सेपरेट सर्वांची एकत्र जर बेरीज केलो तर वर्गमुळात किती होईल 36. 8 आणि 4 12. 12 आणि 8 20. 20 आणि 16 36. वर्गमुळामध्ये 36 आहे. तर 36चं वर्गमूळ काय बरोबर 36चं वर्गमूळ आहे 6. 36चं वर्गमूळ काय आहे 6. तर आपल्याला सर्व ऑप्शन तपासून पाहायचे. ऑप्शन ए आहे 2. ऑप्शन बी आहे 12. ऑप्शन सी आहे 6. ऑप्शन डी आहे 18. तर यापैकी कोणता ऑप्शन करेक्ट आहे तो ऑप्शन सी करेक्ट आहे. ऑप्शन सी करेक्ट आहे. कधी करेक्ट आहे ज्यावेळेस एमची किंमत 2 ह्या पूर्ण गणितामध्ये ठेवलं असता, ह्या सारांशामध्ये ठेवलं असता तर त्याची किंमत काय येते 6 येते. अशा पद्धतीने आपल्याला अनेक प्रकारचे गणित सोडवता येतात जे की आपल्या परीक्षेसाठी उपयुक्त असतात. धन्यवाद.